नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज मी घेतलेलं आहे वर्क फ्रॉम होम. आज ब्लॉगमध्ये मी काय करणार आहे ते मी अजून ठरवलेलं नाहीये. 5 मिनिटात ठरवतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर तर कारण की माझे सगळे असे मी प्लॅन करून व्लॉग्स नाही करत. मी अनप्लॅन्ड व्लॉग्स असतात माझे सगळे. कारण की इच्छा येते तेव्हा मला असं होतं की नाही सगळ्यांना दाखवायला पाहिजे तेव्हा. सो आता आज आहे फ्रायडे, काल होता थर्सडे. ऑब्विस रिझन्स, बरोबर. अच्छा. तर मम्मीने बनवलेलं नाही आहे. मम्मीने बाहेरून मागवलेलं काय पुरणपोळी. फॉर मार्गशीर्षचा गुरुवार. तर आज सकाळी तुम्ही पण हेच करत असाल ना. चहा चपाती. काल पुरणपोळी. पुरणपोळी केली आहे. मग चहा सोबत पुरणपोळी खायची, बरोबर. दॅट इज सो रॉंग, बट करायचं नाही, आपण. मला ते पुरणपोळी चहाबरोबरच बरी वाटतं. पोळीला पण करते ना. पण या पुरणपोळीची साईज बघते मी, एवढं गोड नाही खाऊ शकत एका गोड दिवसात. नाहीये. गुळाला काही नाही. गुळाला काय नाही असं नाही. गुळ पण तेवढंच खतरनाक आहे जेवढं साखर. मग गुळ काय आणि साखर. खायचं काय मला पण? सांग मम्मी, साखर- साखर कशामधनं बनते ते मला पण हा? माहितीये. आणि गुळ उसापासूनच कशामधनं सगळं बनतं. मग उसापासूनच बनतं. मग ती दुसरी फक्त साखर येते. जरा जास्त प्रोसेस्ड असते. तर आम्ही चाललो आहे महाकालच्या नगरीमध्ये, उज्जैनमध्ये. तर त्यासाठी सगळी मी पॅकिंग वगैरे करतो आहे. कारण की आम्हाला किती 4-5 तासामध्ये निघणार आहे आम्ही. आणि मी आता पॅकिंग चालू केलेली आहे. मम्मी आणि पप्पांची पॅकिंग झालेली आहे. त्यांनी केली आणि मला सांगितली पण नाही. घेतली रोज मी मागे लागलेली. हा, हे सगळे कपडे मी काढून ठेवलेले. आता मी सगळे भरायला घेतो कपडे. त्याच्या अगोदर मला हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं, म्हणजे आम्ही जातोय आता तिकडे पण ते सगळं पण इन्क्लूड करू. आणि मी विचार केला आहे की काहीतरी इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आपण आज ट्राय करूया. मी कधीच ट्राय नाही केले. दीदीसोबत एकदा ट्राय केलेले, पण ते त्याच्यामध्ये इम्पोर्टेड कमी होते, काय वेगवेगळे मिक्स होते. तर आज मी विचार करतोय की चला इम्पोर्टेड प्रोडक्ट्स ट्राय करून बघूया, काय हरकत आहे. ते तुम्हाला माहिती आहे, इम्पोर्टेड प्रोडक्ट्समध्ये मी एकदा ना नायकामध्ये गेलेलो. तिकडे ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी आणि यश आम्ही असं फेस स्कॅन करत होतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला रिकमेंडेशन आली की यूज मुरादचं सनस्क्रीन अँड मॉइश्चरायझर. मुरादचं सनस्क्रीन होतं फॉर 18,000 आणि मॉइश्चरायझर होतं फॉर 10,000. तेवढं आम्ही यूज नाही करणार. मी लास्ट टाइम उज्जैनला जाऊन आलेलो आणि दॅट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणून आज मम्मी आणि पप्पा पण येणार आहेत. यावेळेस मम्मी आणि पप्पा पण येणार आहेत. मम्मी आणि पप्पांना पण जायची इच्छा होती उज्जैनला. सो आम्ही विचार केलाय की दर वेळेला उज्जैनला जायचंच म्हणजे जायचं. सो आम्ही जाणार आहे. आम्ही लगेच बाहेर जाऊन आलो आणि आपण परत भेटूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर अँड मम्मी मंचेकर. सो आम्ही विचार सवाई सो आम्ही विचार केला की चला आपण एक व्हिडिओ बनवूया इम्पोर्टेड खाद्याचं सामान. कारण की अरे मम्मी, असं सगळं आपण आता करतो काय ना काहीतरी चॅलेंज वगैरे, काय ना काहीतरी. मी खायचंच सामान का करतो? बिकॉज फूड इज लाईफ इज फूड. फूड के बिना नाही जी सकते आपण. सो म्हणून काहीतरी वेगळं पण केलं पाहिजे, नॉट ओनली खादाड्याचं. कारण की मी वाढत जाणार. तर म्हणून मी एक विचार केला की चला आपण असेच, मी पण भरपूर दिवस झाले काय असे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स वगैरे खाल्ले नव्हते. मी असे काय वेगवेगळे प्रोडक्ट्स खाल्ले होते बट नाही खाल्लेले. अरे कहना क्या चाहते हो? म्हणून मी विचार केला खाल्ले होते, नाही खाल्लेली. ते असते, एक वेगळी फिलिंग असते ती. इम्पोर्टेड वगैरे कधी खाल्ली का मी नाही हा, खाल्ली. imported. सो दॅट इज वाय अमेरिकाच आहे म्हणून. सो मी विचार केला की चला आपण करूया आणि तुम्हाला पण मी दाखवतो एक रिव्ह्यू करून. आता खाली सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत, अजून नाही ठेवलेत, आता ठेवतोय. सो मी एवढे प्रोडक्ट्स आणलेले आहेत, आपण एक करून बघू की कसे आहेत रिव्ह्यू. मी आता तुम्हाला दाखवत नाहीये, त्याचं एक रिझन आहे. काय रिझन आहे? कारण की सगळे रिव्ह्यू होऊन जातील म्हणून. सो एक करून आपण खाऊन बघूया कसे आहेत. आणि मम्मीला पण खायची इच्छा होती. मम्मी बोलली की चल मला पण खायची इच्छा आहे, तर आपण करूया व्हिडिओ. मी पण येते व्हिडिओमध्ये. म्हणून मी एकटा काही बोललो असतो. काय बोललो असतो बोला? काय बोललो असतो? माझं बोललो असतो नाही म्हणून. सो भरपूर सारे वेगवेगळ्या कंट्रीजचे प्रोडक्ट्स आणलेले आहेत. सो आपण हे ट्राय करून बघूया कसे आहेत ते. मी काय बोलतोय यार, एकदम टिपिकल युट्यूबर सारखं बोलतोय मी. याला पण टिपिकल युट्यूबर, टिपिकल. चला आपण बघूया आता. मित्र आहे. हो मग मित्र, मुलगा आहे माझा. डायनो मी याचं पहिलं नाव ठेवलेलं, मग नंतर ढोंड्या ठेवलं नाव, फील येण्यासाठी. फील कशाला यायची? मम्मीला नाही आवडत. मम्मी बोलते की ह्याच्याने निगेटिव्ह एनर्जी येते कारण की हा खातो, लोकांना खातो. काय आहे सांग? हा काय आहे? डायनोसॉर आहे. मग काय झालं? डायनोसॉर का घ्यायचा? आणि मी पण मस्त प्राणी घ्यायचा ना. विचार केला की जाऊ दे, एवढंच करूया ट्राय. कारण की मला हे सगळे ट्राय करायची कधी ना कधीतरी इच्छा होती. मी मूवी मध्ये वगैरे बघितले. आता तुम्ही असं म्हणा, तुमच्या मनामध्ये आलं असेल की चुपचाप लगेच चालू कर, भरपूर बडबड करतोय, बरोबर? सही पकडे हैं. येस. कारण मला असं स्थिर बसता येत नाही. मला मग काहीतरी असं करायला लागतं. चला चल असं करायला लागतं. असं सो पहिला प्रोडक्ट आपण काय करूया बोल.
आंबट खायचंय, तिखट खायचंय की गोड खायचंय? तिखट गोड खायचंय. नको. सो त्यासाठी मी पहिला विचार केला की आपण पहिला हे गोड एलिमेंट खाऊन बघूया, कारण की कसं माहितीये का, मला गोड जास्त आवडत नाही. सो गोड आपण पहिला खाऊया, मग तिखट खाऊया, मग तिखटची टेस्ट आपल्या तोंडावरती असेल, मग मला मस्त काय दिवस विचारलंस? जाईल. मग तू मी मोठी तिखट बोलली ना, मोठी मग विचारायला पाहिजे पहिला. तेच सांगते. मग मी तिखट बोलल्यावर बोलतो गोड खाऊन बघूया. मोठी आहे म्हणून पहिला विचारायला पाहिजे. ओके, हे असंच अप्लाय करायचं. हा, सो मी लॉजिक कळतंय तुला. मला काही चालतं. तिखट हा. खाल्ल्यावर पण गोड पण चालतं. तिखट गोड प्रेफरेबल आहे ना, खाल्ल्यावर पण तिखट चालतं. तिखट प्रेफरेबल आहे ना. मग तिखट आपण जर नंतर खाल्लं तर ते आपल्याला आवडेल, इच्छा जाईल, इच्छा आपली पूर्ण होईल. गोडची टेस्ट गेली तर गेली, काय फरक पडतोय असं. सो पहिलं प्रोडक्ट आहे क्वाड्रांटिनी. क्वाड्रांटिनी पहिलं प्रोडक्ट आहे. हे आहे इटलीचं आणि इट इज नंबर 1 इन इटली. असं वाटतं की मला त्यांनी पैसे दिलेत आणि मी त्यांचं ब्रँड प्रमोशन करतोय, तर नाही. मला सासू येत नाही, काय लिहिलंय. आणि मला तर काय अजिबात येत नाही. लोस्किर. लोस्किर. एक कोण बोलणार मध्ये लोस्किर? म्हणजे लोॲकर. लोॲकर आहे, लोॲकर. असं उलटी येते पहिला. लोॲकर बोल. लोॲकर आहे. लोॲकर क्वाड्रांटिनी डबल चॉको. ते माहितीये आपण पण खातो ते बिस्किट असतं. बिस्किटच्या आतमध्ये ते चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी वगैरे ते सगळं असतं. बट ते ओरिजिनली आहे इटलीचं. आणि कसं माहितीये का, हे बाहेरगावच्या प्रोडक्ट मध्ये ना त्यांचं व्हेज मध्ये अंड पण येतं. सो ते सगळं चेक केलं पाहिजे म्हणून. आणि त्यांच्या ना भरपूर सारे कॅन्डीज असतात. तुम्ही पण बघितलं असेल, खूप सारे कॅन्डीज बिंडीज त्यांच्याकडे ना भरपूर एकदम वेगळे आणि मस्त मस्त भेटतात. पण सगळ्या कॅन्डीज मध्ये डुक्कर असतो. म्हणून मला कधीच इच्छा नाही झाली. ओ माय गॉड, वास तर भरपूर भारी येत आहे. पहिला मान मम्मीचा. आपल्याकडे स्टोरेज खूप कमी आहे म्हणून लवकर ते तुला ना तुला असं हा गाडीत खायला येईल. आई शपथ, खुशखुशीत आहेत आणि कोकोवाले एकदम चांगला जास्त आणि खूप रिअल चॉकलेट सारखा फ्लेवर वाटतं. रिअल चॉकलेट का बोललं मला माहिती नाही, कारण की मी खाल्लेलं ते डेअरी मिल्क, तर मला रिअल चॉकलेटचे फ्लेवर पण माहिती जास्त नाही. गोड पण नाही, जास्त हे पण नाही. मस्त आहे. खूप मस्त आहे. क्वाड्रांटिनी तुम्ही खाऊन बघा, खूप भारी प्रोडक्ट आहे. असं वाटतंय की खूप असं रिअल म्हणजे चॉकलेट. एक खाल्ल्यावर परत वाटतं परत दुसरं खाऊ ना भाई, खाऊ. खाऊ ना भाई. दीदीला सो पहिल्या प्रोडक्टला आपण किती मार्क द्याल आउट ऑफ 10? 10 पैकी 10. हा, मी त्याला 9 मार्क. का? गुड क्वेश्चन. यू आर अ व्हेरी गुड क्वेश्चन. का माहितीये का, आपण इथे नॉर्मली ते वेफर्स वगैरे खाल्लेले आहेत. नाही 10 दिलं पाहिजे. मग आता मला ते वेफर्स वगैरे खाल्ले तर असं बोलत आहे, मला लगेच असं डिफरन्शिएशन आली तोंडामध्ये, जिभेमध्ये असं अर्ध आणि लाईनीत ठेव. म्हणजे जर माझी समजा body चांगली होत त्याच्यापेक्षा चालली. आपल्याला दुसरं आवडलं तर मग त्याला 9 द्यायचं, त्याला 10 द्यायचं. ओळून हे बघा असे काळे काळे दिसतात आपण असं असं आणि हे बघा हम्म. असे बाईट्स मस्त आहेत, आहे. छोटे छोटे बाईट्स आहेत. सो लेट्स गो टू कुठे खंडाळा नाही काय बोल, लेट्स गो कोण बोलतं, लेट्स रिव्ह्यू अनदर प्रोडक्ट. हे होता इटलीचं. मग इटलीवरनं उडून नाही, इटलीवरनं तिकडे उडून जातो. इटलीवरनं तिकडे उडून गेलो आपण अमेरिकाला. अमेरिकाला द USA का बोलतात मला आता एक डाऊट होता, जेन्युइनली डाऊट होता की USA ला द USA का बोलतात. मला हे कळत नाही का. बिकॉज इट इज डेव्हलप्ड नेशन म्हणून. मी हा एक प्रोडक्ट मला बघितलेला, मी खूप साऱ्या सिरीजमध्ये, खूप साऱ्या मूवीजमध्ये वगैरे ना हे बघितलेलं त्यांच्या क्रिसमसच्या वेळेला वगैरे. तर मला हे खाऊन बघायचं होतं. हे बघा, आता हे गोड आहे की नाही माहिती नाही. इट इज प्रेझो, मे बी प्रेझो. तर हा, तर ह्याच्यामध्ये टमॅटोचा जरासा फ्लेवर आहे, म्हणजे हे गोड नाहीये. ठीक आहे, आर्टिफिशियल वगैरे काहीच नाहीये, एकदम हेल्दी आहे, लो कॅलरी आहे. तर ह्यांना काहीतरी बोलतात, खायचं काम करायचं चुपचाप. तुला माहिती आहे US मध्ये वगैरे लोक काय करतात, हे असं डायरेक्ट प्रोडक्ट ओपन करतात. इंडियामधले प्रोडक्ट ना असेच ओपन होतात, कारण की असेच ओपन होऊ शकतात, असे ओपनच होत नाही, कारण की ते नीटपैकी बंद होतात. बट या अमेरिकाच्या प्रोडक्टला काय झालं माहिती नाही, कारण की ते मी असा कधीपासून मगाचपासून फोडायचं ट्राय करतोय आणि आता फुटलं. मगाचपासून ट्राय करत नव्हतं फुटत. हे बघा, भारी आहे ना प्रोडक्ट, बघा भारी आहे ना. काय करायचंय, चुपचाप पोटात टाकायचं. टमॅटोचं जरासं असं वरतून टाकलंय, बट कसं आहे माहितीये का, हे बघा क्रिस्प चांगला आहे, क्रिस्प, बट कसं आहे खुशखुशीत नाही आहे.
असं वाटतंय की आणि फ्लेवर काहीच नाही, फक्त जरा सुरुवात टोमॅटोची फक्त powder टाकली. त्याला 5च मार्क देणार, 5च. टोमॅटोचा टांगीनेस आहे. चिकट पण हा काठी टाईप खाल्ल्यासारखं वाटतंय. टाइमपास जर काहीतरी चघायचं असेल तर हे घेऊ शकतो. नाही, मी तर टाइमपासला पण नाही खाणार. टांगीनेस येत होता जरासं, बट नंतर ना ते चबाव चबाव चबाव, चबाव चबाव, चबाव असं होतं. सो तुम्हाला माहिती असेल की आपण प्रिंगल्स वगैरे खाल्ले, ते माहिती तुला असा डब्बा असतो आणि त्याच्या आतमध्ये ते वेफर्स माहिती आहे, असतात. चपटे 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 हा, तो चपटे चपटे यश पूर्ण अशा पकडतो आणि असं खातो, असे पकडतो असे खातो. कारण की ते तसेच खायचे असतात. त्याच्यामध्ये क्रीम अँड ऑनियन हे असे असतात आणि ते फुल बेक्ड असतात, तेल बिल काय नसतं. त्याची टेस्ट पण ना खूप चांगली असते. जर क्रीम अँड ऑनियन आहे, अख्खं क्रीम अँड ऑनियन वाटतं, बटाटा फ्लेवर नाही, मस्त असतं. तर हे पण एक आहे. हे कुठल्या देशाचे मी जरा बघतो. हे प्रोडक्ट आहे प्रिंगल सारखंच आहे, ठीक आहे, प्रिंगल सारखंच आहे, बट ह्याच्यामध्ये ना जरा पर्शिया क्रीम मासाम बावांग काय लिहिलंय फ्लेवर आहे. कुठच्या देशाचं आहे ते बघा. हा ते आहे, हे बघा, चीजबा. सो हे आहे मलेशियाचं प्रोडक्ट आहे. इटली आपलं झालं, आपलं अमेरिका झालं, हे आहे मलेशियाचं. प्रिंगल सारखंच असणार आहे मला वाटतं. बट मी हे ऐकलंय असं की क्रीम अँड ऑनियन आपण जे इंडियामध्ये खातो त्याच्या ऐवजी क्रीम अँड ऑनियन बाकीच्या देशामध्ये खूप जास्त त्याची फ्लेवर असते. पहिला मान आपका मॅडम. काहीतरी याच्यामध्ये मासाम बावा काहीतरी आहे. हे मस्त आहे चवीला. हे खूप चांगलं लागतंय. हे बघा, ह्याचं ना अशी आहे, सेम टू सेम प्रिंगल सारखं आहे. म्हणजे हे परत खाऊ शकतो. ते मला परत खायला नाही आवडलं. 8 पण टेस्ट खूपच चांगली आहे. प्रिंगल सारखीच आहे, बट ना कसं माहितीये का, प्रिंगलची जरासा किक जास्त आहे. पण तुला आठवत आहे मी हे बनवलेलं ते नाचोस बनवलेलं, पण ते डोरिटोसचं नाचोस होतं. ऍक्च्युअल नाचोस असतात ते वेगळे असतात. सो ते कुठे मेक्सिको ना. सो हे जे मेक्सिकन प्रोडक्ट मी एक आणलेलं आहे, डायरेक्ट इम्पोर्टेड फ्रॉम मेक्सिको. समजले हो? तर हे खाऊन बघूया. ओल्ड एल पासो. नावावरनं मला वाटतं मेक्सिकन, म्हणून मी सर्च नाही केलं. इट इज मेक्सिकन ऑर नॉट, बट मेक्सिकन आहे ते. टोटिला चिप्स. नाचोस कुठे पण लिहिलेलं नाहीये. मला वाटतं हे नाचोस नंतर कोणीतरी पसरवलंय अफवा. हे अमेरिकन आहे म्हणून हे असं खुल्लं. उलट हे बरं आहे असं उघडणं, म्हणजे परत तेच वहीच तो बालाजी को कप समजेगा. आणि लेस, इंडियामध्ये लेस असे कसे माहिती वेगळे देतात, बाहेर गावी एकदम वेगळे देतात. मीठ जास्त आहे, नंतर चावल्यावर काहीच नाही चव. ह्याला पण 5 त्याच्यासारखंच. मी याच्यामध्ये खूप चांगलं एक्सपेक्ट केलेलं, बट खूप ब्लँड आहेत आणि खूप कडक लागतात. हे साल्सा सोबत खायचे असतात. मी साल्सा आणलेला, म्हणजे ते ह्याच्यात बुडवून चांगलं लागेल, डीप मध्ये बुडवून त्याच्यासोबत खायचं असतं. मसाला चांगला आहे, बट खूप माइल्ड आहे. डोरिटोस मम्मीला का आवडलं, कारण की डोरिटोसला मसाला लावलेला असतो एक वेगळा, कुरकुरे वगैरे सारखा. सो मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की इंडियामध्ये जे कॅन्डीज भेटतात त्याच्यापेक्षा खूप चांगले कॅन्डीज मला असं वाटतं, नाही नॉट मला असं वाटतं, इंडियामध्ये खूप चांगले कॅन्डीज भेटतात. जुने कॅन्डीज यायचे ना, चांद सितारे, काय खाल्ले कॅन्डीज ते माहिती असे काढून असं घड्याळ बनवतात. हा ते ना, ते काहीतरी बोलतात, तो सायकलवर नाही यायचा आमच्या स्कूलच्या बाहेर, आणि ते असे काढून काहीतरी मोर काहीतरी बटरफ्लाय वगैरे बनवून द्यायचा आणि मग ते आम्ही खात बसायचो. काठीला कापूस, ते काय बोलतात त्याला, कॉटन कॅन्डी, इंग्लिश मध्ये कॉटन कॅन्डी. आणि चोकायचं काय खूप मिळायचे. काय ते असे काठीला लावून चोकत बसायचं. ते तर लॉलीपॉप अजून वेगवेगळे. हे माहितीये तुला, अपलम चपलम एक यायचं, अपलम चपलम. आणि एक सिगरेट सारखा चॉकलेट भेटायचं, पण ते सगळं सिगरेट खाऊन टाकायचं. आणि एक लिपस्टिक सारखं एक चॉकलेट भेटायचं. तर अजून आंब्याच्या गोळ्या भेटायच्या छोट्या छोट्या, ते आणि मस्त होते. इंडियन पण कॅन्डीज खूप भारी होते. त्याच्या ऐवजी मी कधी कधी व्हिडिओज वगैरे बघायचो ना, तर त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळे कॅन्डीज दिसायचे आणि कॅन्डीज खायला जास्त मजा येते, घसा खराब करायला जास्त मजा येते. अमेरिकावरनं आपण उडवत परत जवळ, असं समजा की अमेरिकेवरनं डिपोर्ट केला आणि आपण पोहोचलो आहे थायलंडला. सो हे आहे थायलंडचं जॅझ नावाचं, झॅझी वाय नावाचं नाही, इट इज झॅझी. मला माहितीये, मम्मीला नाही माहिती. चुपाचुप्स माहिती, चुपाचुप्स माहितीये, मम्मीला काय नाही माहिती. कसं कधी खाल्लं तू? ते असं हिरवं तुम्ही काढून ते मम्मीच खाल्लंय ते. थायलंड वाल्याकडे ते रूल नव्हता वाटतं, ते असं फोडायचं. तुम्हाला माहितीये सेम तसंच, बट बाहेर गावचं आहे. पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत बघा. आपल्याकडे एकच कलरचे असतात, 1 2 3 4 कलर आहेत. 4 वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. हे चांगलं आहे. कळतंय मला की 4 वेगवेगळे फ्लेवर आहेत, बट मी तुम्हाला 100% सांगतो की दिस इज
100 मस्त टाइम्स लागतं. बेटर दॅन चुपा चुप्स. मस्त लागतं ते खूप आंबट आंबट खूप पण हे- आंबट. चुपा चुप्सला ना त्यांनी एकदम आंबट केलेलं. चारी आहेत ना त्या चारीच्या फ्लेवर्स ना फुल नीटही कळत आहेत. आपण फ्लेवर जरा डिकोड करून बघू. हा बघ कुठला फ्लेवर आहे. हा शक्यतो ना ऑरेंज फ्लेवर आहे. ऑरेंज नव्हतं मग आपण ते खातो ना संत्र ते काय संत्र्याला ऑरेंजच बोलतात मम्मी. ऑरेंज वालं वेगळं मग हे tangerine. मोसंबी मोसंबी हा हम्म. मोसंबी वेगळं. टँजरिन पण हा. वेगळं संत्रा हा, पण वेगळं. मोसंबी. आहे ब्राऊन कलरचा दॅट इज ऑब्विस दॅट कोको कोला. आणि हे जे लालवाला आहे दॅट इज ऑल्सो ऑब्विस इट इज स्ट्रॉबेरी. आणि हे जे आहे हिरवंचं मला टेस्ट नाही कळत आहे. ओ मी किती येडा आहे. इथे 4 फ्लेवर्स लिहिलेले आहेत त्यांनी कुठले कुठले आहेत ते. कुठले बघू आपण मग बरोबर मोजले का ते जे लालवालं होतं ते दॅट वॉज स्ट्रॉबेरी. आणि जे किवी होती जे येल्लो वाला होतं दॅट वॉज लेमन. लिंबू होता ते लिंबू. मग ते मोसंबी पण लिंबू सारखंच ना. आणि जे हे हिरवं आहे दॅट इज ग्रेप. आणि जे काळं होतं ना काळं काळी दॅट इज द्राक्ष. ब्लू रास्बेरी. पण हे चांगलं आहे आपल्यापेक्षा. सो त्याच्यानंतर आपण जाऊया स्पेन कडे. तुमच्यासारखी नाजूक नाहीये. सो मी तुम्हाला जसं बोललो की आपण आता स्पेनकडे वळूया. तर स्पेनचं मी आणलेलं आहे वाडेलाल. वाडेलाल नाही विडाल की विडाल काहीतरी बोलतात. विडाल नावाचं मेलन कॅन्डी. मी तुम्हाला सांगतो की का हे लोक खूप थॉटफुल आहे. थॉटफुल म्हणजे काय की त्या लोक फुल आतून मनापासून विचार करतायत आणि त्यांनी जीव लावलाय बनवायला. हे का माहितीये जस्ट बिकॉज ऑफ वन थिंग. एक गोष्टीमुळे किती डिफरन्स पडतं माहितीये तुला. आपले लोक कॅन्डीज काय करतात चपटा गेलं संपला विषय. इट इज मेलन कॅन्डी. म्हणून कॅन्डीला बघा कसं बनवलंय. मेलन सारखं कॅन्डी बनवलंय. हे बघा मेलन सारखं. हे जरासं सावर असणार आहे. शाईनी नाव लिहिलंय का शाईनी नाही. शाईनी कसं लिहिणार का पेनाने लिहिलं बॉल पेन नाही. गौरंग हे कर हे आपलं इकडचं टेंडली वाटतं. टेंडली हे पण ट्रेन मध्ये आता बघ मला बोलले की कशाला आणतो. कुठच्या तरी ह्याचं बनवलंय काय आपण थांब. हे चिंगम आहे का हे ह्याचं बनवलंय काकडीचं आहे. मेलन आहे. च्युइंगम आहे पण खूप मस्त च्युइंगम आहे. कुठेच नाही लिहिलंय की इट इज च्युइंगम. सो आता वळूया आपण अमेरिकाकडे. आता हे आपण खाणार आहे टिपिकल युट्यूबर ना टिपिकल हुबा बुबाचं च्युइंगम. हे काय फॅसिनेटिंग वाटलं. हे असं खोलायचं काढायचं बंद करायचं तोडायचं आणि खायचं. फॅसिनेटिंग आहे ना. टेप होती माहिती टेप आपली तसं. म्हणून मी हे लहानपणापासून बघितलेलं. मला हे खायची इच्छा होती. बट तेव्हा ह्याच्यावरती 100 रुपये खर्च करायला मला मम्मी देत नव्हती. म्हणून मी आता घेतलं. खोटं सो नाही बरोबर पण आहे. ह्याच्या च्युइंगम वरती कोण 100 रुपये खर्च करेल. मला हे खोलायचे जास्त एक्साइटमेंट आहे. फर्स्ट टाइम ओपन करतोय फर्स्ट टाइम. आणि हे मितांशला हवं होतं. मितांश मी तुला देतो. हे बघा हे मितांशला हवं होतं. मी तो आलेला इकडे तर तेव्हा मी तेव्हा त्याला बोललो की नको तू नको खाऊ. आपण जाऊ ना कारण की तेव्हा च्युइंगम घेऊन नाही जाऊ. खायचं. तू लहान आहेस च्युइंगम नाही खायचं. हा बरोबर. म्हणून मी तुला नाही देणार. मी भरपूर खायची पण कधी कधी काय व्हायचं माहितीये शाळेमध्ये टीचरचं लक्षात नको म्हणून गिळून टाकायची. हा माझे असे कितीतरी गेले. थोडं एक्सपेक्ट केलेलं की हे एकदम नरम असेल. तेवढं नरम नाहीये. हे कडक आहे. मग हे काय करायचं वास भारी येतोय. एकदम प्लास्टिक सारखा वास येतोय. हे असं घ्यायचं आणि हे असं बंद करायचं तोडायचं ही आपली अशी पट्टी आणि असते. निघालं. मग तेच तर बोललो म्हणून तर फॅसिलिटिंग आहे ना. म्हणून मला हवं होतं. आता लास्टचं जे आम्ही च्युइंगम खाल्लं ते जरा जास्तच चांगलं होतं म्हणून ते आम्ही इथे ठेवलंय वरती ठेवलंय. आणि मग हे मी खाणार आहे. 2 मिनिटं कन्फ्युज झालं की हे च्युइंगम आहे की नाही. च्युइंगम आहे. मितांशला देऊ नको. फर्स्ट सेकंड मध्ये खाल्लं तेव्हा असं वाटलं की हे कॅन्डी आहे candy. घेऊन टाकायचं. बट हे तसं नाहीये. जरा 2 मिनिटं खाल्ल्यावरती मग च्युइंगमचा फ्लेवर येतो. च्युइंगमची कन्सिस्टन्सी येते. सो हे 3 कॅन्डीज जे आम्ही खाल्ले त्या 3 कॅन्डीज मधनं हे दोघं विनर होते. आणि या 2 मधनं कोण आवडलं जास्त. हा जास्त मम्मीला आवडला. मला हा जास्त आवडला कारण की हे खायला मजा येते. हे च्युइंगम आहे ना खाऊ शकतो. ते 3 चिप्स मधनं कोण जास्त आवडलं. ती अख्खी व्हिडिओ डिलीट झाली. काय नुसतं आता डिलीट कशी झाली. बस आता सामान नको आणायला. तू बस तर मी आणतो ना. आणि ते पियायचं तर राहीलच.
बस अरे पर्स मध्ये आहे माझ्या तू बस ग बाई. नुसतं काय व्हिडिओ डिलीट नाही झाले. मग बसवतो कशाला. 2 ड्रिंक्स, सगळं खायचं सामान तर झालं. सो मी विचार केला की ड्रिंक्स पण आपण इन्क्लूड केले पाहिजे की नाही. अमेरिकाचे खूप दिवसांपासून ऐकलेलं की त्यांच्याकडे ड्रिंक्स आहेत, कोका कोला, थम्सअप वगैरे आहे की नाही माहिती नाही, कोक आहे. सो त्याच्यामध्ये पहिलेच काय बघते, त्याच्यामध्ये एक ब्रँड आहे डॉक्टर पेपर. तर मी विचार केला की हे मागूया आणि हे पिऊया. ओके. डॉक्टर पेपर म्हणजे ते औषधासारखंच असणार. असं थोडी आहे. ओ हो कफ सिरप, नॉट कफ सिरप. तो फ्रूट मला डिकोड करता येत नाहीये. जर असलं औषधासारखं तर बघ. पीके देखो हा असं करणार. फ्रूट फ्लेवर्ड ड्रिंक जर लिहिलेली आहे तुम्ही, फ्रूट स्पार्कलिंग वॉटर, तर फ्रूट का नाम खाईदर आहे. वाटतंय जांभळासारखं, जांभळाच्या बियाचं आहे. बियापर्यंत पोहोचली. हा बियाचं जांभळाच्या. मग औषधी आहे ते, म्हणून ते डॉक्टर लिहिलं असेल. काय पण लॉजिक लावायचा. हे खूप चांगलं आहे. मला नाही आवडलं. खूप मी तर पियालीच चांगलं. नाही सेकंड कधी. थर्ड सिप मध्ये ना खूप त्यामुळे आवडेल. मला काय माहितीच नाही. आणि खूप युनिक फ्लेवर आहे. आपण कधी ही युनिक फ्लेवर ट्राय नाही केलाय. सो त्याच्यानंतर हा अजून एक प्रोडक्ट आहे. दिस इज फुल मेड फ्रॉम फ्रुट्स. फ्रूट सगळे ज्यूस आहे. fruits फ्रूट आहेत. ज्यूस कॉकटेल आहे. आता कॉकटेल आहे की काय माहिती नाही बघायला पाहिजे. पॅकेजिंग अशी केली, आतमध्ये सोन्याचं पाणी ठेवलंय. सांगू नये म्हणून केलंय त्यांनी ते. स्ट्रॉबेरी आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स कॉकटेल आहे ना. किवी रिओचं जे बेरी ब्लास्ट आहे माहिती, बेरीचं काय ते बेरी आणि ब्लास्ट नाव आहे की नाही माहिती हे- नाही, बट वास तसा आला मला. स्ट्रॉबेरी फ्रूट ज्यूस कॉकटेल 500 ml. पण हे कुठच्या देशाचं नाही सांगितलं. अमेरिका. त्यांनी एवढं मेन्शन केलं की इट इज रिफ्रेशिंग. अरे फ्रूटचे नाव लिहा ना. मिक्स फ्रूट मध्ये का अख्खं टाकले, सगळे फ्रूट टाकले नाही ना. खूप सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये चांगलं आहे. असं नाहीये मम्मी, खूप चांगलं आहे. स्ट्रॉबेरीची जास्त टेस्ट. स्ट्रॉबेरीची जास्त टेस्ट आहे, बट किवीची पण टेस्ट आहे, कारण की इट इज स्ट्रॉबेरी किवी स्ट्रॉबेरी म्हणून. ह्याचं ग्रीन टी पण होतं, ग्रीन टी फ्लेवर. 2 फळं फक्त मिक्सर मध्ये लावून त्याचा रस टाकलेला. मिक्सर मध्ये लावून. सो बस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड आपण भेटूया परत विथ न्यू चॅलेंजेस आणि न्यू असेच व्हिडिओ. आणि मी स्किन केअर व्हिडिओ पण तुम्हाला तुमच्यासाठी केलेली आहे. विंटर स्किन केअर रुटीन पण केलेली आहे. नवीन प्रोडक्ट्स मी तुम्हाला पण दाखवत राहणार आहे, कारण की मी ट्राय करतो. मला जर चांगलं वाटतं तर मी तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि उज्जैनचे ब्लॉग्स आता सगळे येणार आहेत. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड आपण भेटूया परत.